मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. प्रकरण 4 बाह्य प्रक्रिया भाग 2 बाह्य प्रक्रिया खनन अपक्षरण कार्यामुळे भूपृष्ठाची मुख्यतः झीज होते. हे आपण मागील पाठात शिकलो. अपक्षरण कार्यातून तयार झालेला गाळ कारकांकडून वाहून नेला जातो. कारकांची गती कमी झाल्यावर त्याचे संचयन होते. या पद्धतीने वाहते पाणी, हिमनदी, वारा, सागरी लाटा व भूजल ही कारके अपक्षरण, वहन व संचयाचे कार्य करतात. या कारकांमुळे भूपृष्ठात सतत बदल घडून येतात व नवनवीन भूरूपे तयार होतात. यातील काही भूरूपांची माहिती आपण या पाठात घेऊया. नदीचे कार्य व भूरूपे. भौगोलिक स्पष्टीकरण. नैसर्गिकरित्या एकत्र झालेल्या पाण्याचा ओघ गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावामुळे भूपृष्ठावर उताराच्या दिशेने वाहू लागतो व स्वतःचा मार्ग आखत जातो. याला जलप्रवाह असे म्हणतात. असे अनेक जलप्रवाह एकत्र येऊन नदीची निर्मिती होते. भूप्रदेशाचा उतार, खडकाचा प्रकार, नदीतून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण व वेग, प्रवाहाची लांबी, नदीतील गाळाचे प्रमाण इत्यादी घटकांवर नदीचे खनन, वहन व संचयन कार्य अवलंबून असते. नदीचे खनन कार्य. नदीचा उगम समुद्रसपाटीपासून खूप उंचावर होतो. येथे नदी खूप वेगाने वाहते, त्यामुळे तिची झीज करण्याची शक्ती असते. नदीच्या वेगवान प्रवाहामुळे व तिच्यातील रेती, दगडगोटे यामुळे तसेच तिला येऊन मिळणाऱ्या अनेक प्रवाहांमुळे नदीच्या तळाचे व काठांचे खनन होते. यामुळे घळई म्हणजेच व्ही आकाराची दरी, धबधबा इत्यादी भूरूपे तयार होतात. नदीचे वहन व संचयन कार्य. नदी डोंगराळ भागातून कमी उताराच्या प्रदेशात येते. पर्वताच्या पायथ्याशी उतारात बदल झाल्यामुळे नदीतील भरड, गाळाचे संचयन या ठिकाणी होते. त्रिकोणी आकारात होणाऱ्या या संचयनातून पंखाकृती मैदाने तयार होतात. मंद उतारामुळे नदीचा वेग कमी होतो व नदीची वहन क्षमता कमी झाल्यामुळे ती संतपणे वाहू लागते. लहानशा अडथळ्यांनी देखील वळणे, नागमोडी घेत नदीचा प्रवाह पुढे जात असतो. नदी समुद्राजवळ पोहोचेपर्यंत तिचे पात्र खूप रुंद होते व तिचा वेग खूपच कमी होतो. नदीतला गाळ तिच्या पात्रात व काठावरील प्रदेशात साठतो. नदीतील गाळाचे संचयन होण्यासाठी नदीची लांबी, पाण्याचे प्रमाण, नदीतील गाळाचे प्रमाण व भूपृष्ठाचा व नदीचा उतार इत्यादी घटक आवश्यक असतात. नदीतील गाळाचे संचयन होण्यासाठी नदीची लांबी, पाण्याचे प्रमाण, नदीतील गाळाचे प्रमाण आणि भूपृष्ठाचा व नदीचा उतार इत्यादी घटक आवश्यक असतात. अशा प्रकारे गाळाचे संचयन झाल्यामुळे नदीपात्राच्या आजूबाजूस पूरतट, पूर मैदाने तर मुखाकडील भागात त्रिभुज प्रदेश इत्यादी भूरूपे तयार होतात. हिमनदीचे कार्य व भूरूपे. ज्या प्रदेशात तापमान गोठण बिंदूच्या खाली असते अशा प्रदेशात हिमस्वरूपात वृष्टी होते. हिमवृष्टीमुळे भूपृष्ठावर हिमतर तयार होतात. हिमाच्या प्रचंड वजनामुळे हिमतर भूपृष्ठाच्या उतारावरून घसरू लागतो. दाब व घर्षण यामुळे थराच्या तळाशी जमिनीलगत असलेले बर्फ वितळू लागते आणि हिमनदी अतिशय संथ उताराच्या दिशेने सरकू लागते. दाब व घर्षण यामुळे थराच्या तळाशी जमिनीलगत असलेला बर्फ वितळू लागतो आणि हिमनदी अतिशय संथपणे उताराच्या दिशेने सरकू लागते. नदीप्रमाणेच हिमनदी देखील खनन, वहन व संचयनाचे कार्य करत असते. हिमनदीचे खनन कार्य. वेग कमी असला तरी बर्फाचे वस्तुमान जास्त असल्यामुळे हिमनदी आपल्या तळाचे व काठाचे खनन कार्य मोठ्या प्रमाणात करते. हिमनदीच्या खनन कार्यातून हिमगव्हर, शुककूट, गिरीशृंग, यू आकाराची दरी, लोमती दरी व मेषशिला ही भूरूपे तयार होतात. हिमनदीचे वहन व संचयन कार्य. हिमनदी वाहताना आपल्याबरोबर गाळ वाहून आणते. या गाळास हिमोड असे म्हणतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही
या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. हिमोडाचे संचयन स्थानानुसार भूहिमोड, पार्श्वहिमोड, मध्यहिमोड व अंत्यहिमोड असे 4 प्रकार होतात. हिमनदीच्या संचयन कार्यातून हिमोडगिरी, हिमोडकटक इत्यादी भूरूपे तयार होतात. हिमनदीच्या कार्यामुळे निर्माण होणाऱ्या विविध भूरूपांची माहिती शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. माहीत आहे का तुम्हाला? हिमनदी प्रतिदिवशी 1 सेंटीमीटर ते 1 मीटरपर्यंत वेगवेगळ्या वेगाने पुढे सरकत असते. ग्रीनलँडमधील जाकोब शावन ही हिमनदी जगातील वेगवान हिमनद्यांपैकी एक असून प्रतिदिवशी 46 मीटर्स वेगाने वाहते. वाऱ्याचे कार्य व भूरूपे. हवेच्या हालचालीस वारा म्हणतात. हे तुम्ही यापूर्वी शिकला आहात. वारा हे वायुरूप बाह्यकारक आहे. वाऱ्याचे खनन, वहन व संचयन कार्य मुख्यतः वाळवंटी व कमी पावसाच्या क्षेत्रात जास्त प्रभावीपणे आढळते. या प्रदेशात कायिक विदारण जास्त प्रमाणात असल्याने खडकांचा भुगा व वाळू मोठ्या प्रमाणात पसरलेली असते. येथे वाऱ्याच्या वहन कार्यात अडथळा कमी असतो. वाऱ्याबरोबर वाळूच्या कणांचे वहन होत असते. वाळूचे कण खूप दूरपर्यंत वाहून नेले जातात व ज्या ठिकाणी वाऱ्याचा वेग कमी होतो अशा ठिकाणी वाळूचे संचयन होते. अशा प्रकारे वारा खनन, वहन व संचयन कार्य करतो. वाऱ्याचे खनन कार्य. वारा आपल्याबरोबर लहान मोठ्या आकाराचे वाळूचे कण, दगड इत्यादी पदार्थ वाहून नेतो. वाऱ्याच्या मार्गातील खडकांवर हे पदार्थ घासल्याने किंवा आपटल्याने खडकाचे खनन घडून येते. यातून भूछत्र खडक, अपक्षरण खळगे, यारदांग इत्यादी भूरूपे तयार होतात. वाऱ्याचे संचयन कार्य. वाऱ्याबरोबर वाहणारे वाळूचे कण निरनिराळ्या आकारमानाचे असतात. यातील सूक्ष्म कण खूप दूर अंतरांपर्यंत वाहून नेले जातात व तुलनेने मोठे व जड कण कमी अंतरापर्यंत वाहून नेले जातात. वाळवंटी किंवा कमी पावसाच्या प्रदेशात वाळूचे संचयन होते. त्यामुळे काही वैशिष्ट्यपूर्ण भूरूपांची निर्मिती होते. वाळूच्या टेकड्या, बारकान, सेफ, उर्मी चिन्हे, लोएस मैदान इत्यादी भूरूपे वाऱ्याच्या संचयन कार्यातून निर्माण होतात. सागरी लाटांचे कार्य व भूरूपे. सागरकिनारी प्रदेशात सागरी लाटा खनन, वहन व संचयनाचे कार्य करतात. वारा, भरती ओहोटी यामुळे सागर जलाची हालचाल होते. त्यामुळे लाटा किनाऱ्याकडे येतात. किनाऱ्यावरील खडकांच्या या भागात लाटांच्या माऱ्यामुळे खनन घडून येते. पुळणीसारख्या किनाऱ्याच्या मोकळ्या भागात लाटांकडून संचयन केले जाते. सागरी लाटांचे खनन कार्य. लाटा किनाऱ्यावर येऊन फुटल्यानंतर पाणी तसेच पाण्याबरोबर वाहून आलेले दगड, गोटे, रेती, वाळू इत्यादी पदार्थ जोराने किनाऱ्यावर आपटतात. त्यामुळे किनाऱ्याची झीज होते. सागरी लाटांच्या द्राविक व रासायनिक क्रियेमुळे देखील किनाऱ्याची झीज होते. सागरी लाटांच्या या खनन कार्यातून तरंगघर्षित मंच, सागरी गुहा, सागरी कडा, सागरी कमान, सागरी स्तंभ इत्यादी भूरूपे निर्माण होतात. सागरी लाटांचे संचयन कार्य. किनाऱ्याची झीज झाल्यामुळे सुटे झालेले पदार्थ सागर तळावर साठतात. भरती ओहोटीमुळे या पदार्थांची किनाऱ्याकडे व परत सागराकडे हालचाल सुरू असते. यामुळे हे पदार्थ एकमेकांवर आपटून बारीक होतात. अशा पदार्थांचे संचयन लाटांचा प्रभाव कमी असलेल्या किनारी भागात होते. सागरी लाटांच्या या संचयन कार्यातून पुळण, वाळूचा दांडा, खाजण इत्यादी भूरूपे तयार होतात. लाटांच्या कार्यामुळे निर्माण होणाऱ्या विविध भूरूपांची माहिती शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. भूजलाचे कार्य व भूरूपे. जमिनीत मुरलेले पावसाचे पाणी सच्छिद्र खडकातून अथवा खडकातील भेगांमधून भूपृष्ठाखाली जाते. हे पाणी अच्छिद्र खडकाच्या थरापर्यंत जाऊन तेथे साठते. हे असे साठलेले पाणी म्हणजेच भूजल. खडकातील विद्राव्य खनिजे पाण्यात विरघळतात व ती भूजलाबरोबर वाहत जातात. हे भूजलाचे खनन कार्य होय. भूजलाचे बाष्पीभवन झाल्यास किंवा भूजलाच्या द्रावण क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात विद्राव्य खनिजांचा पुरवठा झाल्यास त्यातील विरघळलेल्या स्थितीतील खनिजांचे संचयन होते. अशा प्रकारे भूजलाचे खनन, वहन व संचयन कार्य होत असते. भूजलाच्या या कार्यामुळे विलयविवर,
चुनखडीच्या प्रदेशातील गुहा, अधोन्मुखी व ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ इत्यादी भूरूपे तयार होतात. भूजल पातळी भूपृष्ठाखाली साचलेल्या जलाच्या वरच्या पातळीला भूजल पातळी असे म्हणतात. ऋतुमान, खडकांची सच्छिद्रता, पर्जन्य प्रमाण इत्यादी घटकांनुसार भूजल पातळीत बदल होतो. पावसाळ्यात भूजल पातळी भूपृष्ठाजवळ असते, तर उन्हाळ्यात ती खोल असते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. प्रकरण 5. वृष्टी. भौगोलिक स्पष्टीकरण. पृथ्वीचा 70.8% भाग जलयुक्त आहे. पृथ्वीवरील या जलसाठ्याचे वितरण असमान आहे. काही ठिकाणी जलसाठे मर्यादित आहेत, तर काही ठिकाणी ते मुबलक आहेत. वातावरणातील बाष्पामुळे हे आविष्कार घडत असतात. हवामानात येणाऱ्या बदलानुसार पुढील आविष्कार आढळतात. हिवाळ्यात सकाळी दव पडते. जास्त उंचीवरील प्रदेशात हिम पडते. तसेच कोठे कोठे पाऊस पडतो. काही प्रदेशात दाट धुके पडत असते, तर काही प्रदेशात अचानक गारा पडून पिकांचे नुकसान होते. वृष्टी ढगातून जमिनीकडे द्रव स्वरूपात किंवा घन रूपात पाण्याचा वर्षाव होतो. हिम, गारा, पाऊस, पर्जन्य ही वृष्टीची प्रमुख रूपे आहेत. हिम वातावरणातील हवेचे तापमान जेव्हा गोठणबिंदूखाली जाते, तेव्हा हवेतील बाष्पाचे थेट हिमकणात रूपांतर होते. या क्रियेस संप्लवन असे म्हणतात. या क्रियेत वायुरूपातील बाष्प घनरूपात रूपांतरित होते. अशा घनरूपातील वृष्टीला हिमवृष्टी असे म्हणतात. अतिअक्षवृत्तीय प्रदेशात व समशीतोष्ण प्रदेशात समुद्रसपाटीपर्यंत हिमवृष्टी होते, तर उष्णकटिबंधीय प्रदेशात सुमारे 5,000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर हिमवृष्टी होते. हिम घन स्वरूपात असल्याने ते पाण्याप्रमाणे वाहून जात नाही. त्याचे थरावर थर साचतात. हिम मोठ्या प्रमाणात साचल्यामुळे अनेक वेळा त्या प्रदेशातील वाहतूक व संदेशवहन सेवा कोलमडून पडते. हिमप्रदेशात लोकांना हिमदाह होण्यापासून सतत काळजी घ्यावी लागते. हिम वितळल्यावर त्यापासून या प्रदेशाला पाणी मिळते. माहीत आहे का तुम्हाला? गोठलेला जलाशय व हिमच्छादित पर्वतरांग, हिम व बर्फ यात फरक असतो. उच्च अक्षवृत्तीय व अतिउंचीवरील प्रदेशात जेथे तापमान 0°C कमी आढळते, तेथे हिमवर्षाच्या स्वरूपात वृष्टी होते. हिम भुसभुशीत व अपारदर्शक असते. या हिमाचे थरावर थर साचतात. वरील थरांच्या दाबामुळे हिमाचे खालचे थर एकसंग, भरीव व पारदर्शक बनतात. अशा रीतीने तयार झालेल्या भरीव पारदर्शक हिमास बर्फ असे म्हणतात. तापमान गोठणबिंदूपेक्षा कमी झाल्यास जलाशयावर बर्फाचा थर तयार होतो. असा बर्फ जलाशयाच्या पृष्ठभागावर तरंगतो. या बर्फाचा हिमवृष्टीशी थेट संबंध नसतो. गारा भूपृष्ठावर जास्त उष्णता असताना ऊर्ध्वगामी हवेचा प्रवाह जोरात वाहतो. या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे हवेचे तापमान कमी होऊन हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन घडून येते. त्यापासून गडद रंगाचे ढग तयार होतात. भूपृष्ठाकडून येणाऱ्या हवेच्या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे जलकण उंचावर जातात. त्या ठिकाणी जलकणांचे घनीभवन होऊन गारांची निर्मिती होते. गारा जड असल्याने त्या भूपृष्ठाकडे येऊ लागतात, परंतु हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे त्या पुन्हा वर नेल्या जातात. तेथे गारांवर हिमाचे नवीन थर साचतात. असे अनेक वेळा घडते. त्यामुळे गारा आकाराने मोठ्या होत असताना त्यांच्यामध्ये अनेक समकेंद्रित थर तयार होतात. या मोठ्या झालेल्या गारा गुरुत्वाकर्षणामुळे वेगाने जमिनीवर येतात. गारांच्या या वृष्टीला आपण गारपीट असे म्हणतो. गारपिटीमुळे अनेकदा पिकांचे अतोनात नुकसान होते, तसेच जीवित व वित्तहानी होते. भारत, आफ्रिका, आग्नेय आशियाच्या काही भागात उन्हाळ्यात गारा पडतात. विषुववृत्तावर वातावरणातील उष्णतेमुळे गारा पडत नाहीत, तर शीतकटिबंधात ऊर्ध्वगामी प्रवाह नसल्याने गारा पडत नाहीत. भौगोलिक स्पष्टीकरण. बरणीतील गरम पाण्याची वाफ हलकी असल्याने ऊर्ध्वगामी दिशेने जाते.
बरणीला धातूचे झाकण घट्ट बसवल्याने पाण्याची वाफ बरणीच्या बाहेर जात नाही. बरणीच्या झाकणावर बर्फ ठेवल्यामुळे पाण्याच्या वाफेचे सांद्रीभवन होते. परिणामी वाफेतून तयार झालेले जलकण झाकणाच्या आतील बाजूस जमा होतात. धातूच्या झाकणावर केलेल्या टोचांमुळे हे जलकण तेथे एकत्र येऊन थेंबांच्या रूपात खाली पडतात. पर्जन्यवृष्टीच्या वेळी अशा प्रकारची क्रिया वातावरणात मोठ्या प्रमाणावर घडते. पाऊस अर्थात पर्जन्य आपल्याला पाणी मुख्यतः पावसाच्या स्वरूपात उपलब्ध होते. बाष्पयुक्त हवा उंच गेल्यावर या हवेचे तापमान कमी होते. हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते. त्यामुळे तयार झालेले जलकण व हवेतील धुलीकण एकत्र येऊन ढग तयार होतात. ढगांतील जलकण आकाराने मोठे होऊ लागतात. हे मोठे जलकण हवेत तरंगू न शकल्याने जलकणांची पावसाच्या स्वरूपात वृष्टी होते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. पावसाचे प्रामुख्याने 3 प्रकार केले जातात. आरोह किंवा अभिसरण पाऊस. विषुवृत्तीय प्रदेशात सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठ तापते व त्यालगतची हवा तापते. हवा तापल्याने प्रसरण पावून ती हलकी होते व ती वर जाऊ लागते. उंच गेल्यावर ही हवा थंड होते. थंड हवेची बाष्पधारण क्षमता कमी असते. त्यामुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जलकण बनतात व त्यापासून पाऊस पडतो. विषुवृत्तीय प्रदेशात असा पाऊस बहुधा दररोज दुपारनंतर पडतो. अशा प्रकारच्या पावसात विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट होतो. आफ्रिकेतील कांगो नदीचे खोरे व दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन नदी खोऱ्याच्या विषुवृत्तीय भागांमध्ये आरोह प्रकारचा पाऊस पडतो. या प्रकारच्या पावसाचा प्रदेश पृथ्वीवर खूपच मर्यादित आहे. प्रतिरोध पाऊस. समुद्रावरून किंवा मोठ्या जलाशयावरून येणारे वारे बाष्पयुक्त असतात. त्यांच्या मार्गात येणाऱ्या उंच पर्वत रांगांमुळे ते अडवले जातात. पर्वताला अनुसरून ते ऊर्ध्व दिशेने जाऊ लागतात. परिणामी हवेचे तापमान कमी होते व त्यातील बाष्पांचे सांद्रीभवन होऊन पाऊस पडतो. पर्वतरांगांच्या अडथळ्यांमुळे प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. पर्वतांच्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त प्रमाणात पाऊस पडतो. पर्वत ओलांडल्यावर वाऱ्यातील बाष्पाचे प्रमाण कमी होते. तसेच हवेची बाष्पधारण क्षमता वाढते. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेकडील पर्वताच्या बाजूस पावसाचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे हा प्रदेश पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. भारतीय उपखंडाचा विचार करता मोसमी पावसाचा परिणाम मोठा असतो. याविषयी आपण मागील इयत्तांमध्ये शिकलो आहोत. या वाऱ्यापासून भारतात पडणारा पाऊस हा प्रतिरोध प्रकारचा आहे. आवर्त पाऊस म्हणजे एखाद्या ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या प्रदेशापेक्षा कमी होऊन त्यातून हवेची विशिष्ट रचना तयार होते. या रचनेस आवर्त असे संबोधतात. आवर्ताच्या केंद्रभागाकडे आसपासच्या प्रदेशातून हवा चक्राकार पद्धतीने येऊ लागते व केंद्रभागातील हवा वर जाऊ लागते. ही हवा उंच गेल्यावर तिथे तापमान कमी होऊन हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते व पाऊस पडतो. आवर्त ज्या प्रदेशावरून जाते तेथे पाऊस पडतो. आवर्त पाऊस समशीतोष्ण कटिबंधात जास्त प्रमाणात पडतो. त्याचे क्षेत्र देखील विस्तीर्ण असते. त्या मानाने उष्णकटिबंधात पडणारा आवर्त पाऊस मर्यादित क्षेत्रावर पडतो व तो वादळी स्वरूपाचा असतो. प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य जगात सर्वात जास्त भागात पडतो. आरोह पर्जन्य हा प्रादेशिक स्वरूपाचा पर्जन्य आहे. विषुवृत्तीय भागात पडणारा आरोह पर्जन्यामध्ये बरीच निश्चितता असते. त्या मानाने प्रतिरोध व आवर्त पर्जन्यात निश्चितता कमी असते. त्यामुळे या प्रकारच्या पर्जन्य क्षेत्रांना काही वेळेस अतिवृष्टी, पूर तर काही वेळा अवर्षणासारख्या आपत्तींना तोंड द्यावे लागते. हे नेहमी लक्षात ठेवा. वातावरणातील बाष्पाचे प्रमाण, हवेचा दाब आणि तापमान हे घटक प्रदेशातील पावसाच्या प्रमाणावर परिणाम करतात. प्रदेशाची भूरचना व अक्षवृत्तीय स्थान यांचाही परिणाम पावसावर होत असतो. पर्जन्यमापक.
पाऊस मोजण्यासाठी जे उपकरण वापरतात त्यास पर्जन्यमापक असे म्हणतात. पर्जन्यमापकासाठी वापरलेले नरसाळे विशिष्ट व्यासाचे असते. या नरसाळ्यावर पडलेल्या पावसाचे पाणी पर्जन्यमापकात बसवलेल्या बाटलीत जमा होते. हे जमा झालेले पाणी मोजपत्राच्या सहाय्याने मोजले जाते. जास्त पावसाच्या प्रदेशात पर्जन्याची दर 3 तासांनी नोंद घेतली जाते. या मोजपत्रावर मिलीमीटरच्या खुणा केलेल्या असतात. पाऊस मोजण्यासाठी पर्जन्यमापक उघड्या जमिनीवर 30 सेंटीमीटर उंचीचा सपाट चौथरा बांधून त्यावर ठेवतात. त्यामुळे पावसाचे पाणी कोणतीही बाधा न येता जमा करता येते. माहीत आहे का तुम्हाला, 1 मिलीमीटर पाऊस म्हणजे किती पाणी? जमिनीवर पडणाऱ्या 1 मिलीमीटर पावसाच्या पाण्याचा थर, ज्याचे पाणी वाहू जाऊ न देता, जमिनीत मिरू न देता व बाष्पीभवनही होऊ न देता ते साठवले तर किती पाणी जमा होईल, हे पुढील उदाहरणावरून समजून घेऊ. उदाहरण: 1 चौरस किलोमीटर क्षेत्रावर जर असा 1 मिलीमीटर पाऊस पडला तर त्यापासून 10 लाख मीटर पाणी उपलब्ध होते. हिमवर्षाव कसा मोजतात? हिमवर्षाव देखील पर्जन्यमापकाच्या सहाय्याने मोजता येते. त्यासाठी हिमकणांनी भरलेले भांडे हिमकण वितळण्यापुरते काळजीपूर्वक गरम करतात. त्यापासून मिळालेले पाणी मोजावे लागते. 120 मिलीमीटर बर्फाचा हा थर 10 मिलीमीटर पर्जन्यासम असतो. धुके, दव आणि दहिवर. वातावरणातील बाष्पाचे सांद्रीभवन अथवा घनीभवन जेव्हा भूपृष्ठालगत होते तेव्हा धुके, दव, दहिवर पाहायला मिळते. भूपृष्ठालगतच्या हवेच्या थरांचे तापमान कमी होते. तापमान कमी झाल्यावर भूपृष्ठालगतच्या हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते. या क्रियेत बाष्पाचे सूक्ष्म जलकणांत रूपांतरण होऊन हे जलकण वातावरणात तरंगतात. या तरंगत्या जलकणांची हवेतील घनता वाढल्यावर धुके तयार होते. भूपृष्ठावरील बाष्पयुक्त हवेचा संपर्क अतिथंड वस्तूंशी आल्यास हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते. बाष्पाचे सूक्ष्म जलबिंदूत रूपांतरण होते. असे जलबिंदू थंड वस्तूंच्या पृष्ठभागावर चिकटतात. यालाच दवबिंदू असे म्हणतात. हवेचे तापमान 0 अंश पेक्षा कमी झाल्यास वस्तूंच्या पृष्ठभागावर चिकटलेले दवबिंदू गोठतात. या गोठलेल्या दवबिंदूंना दहिवर असे म्हणतात. हिवाळ्यात दव व दहिवराची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते. वृष्टीचे परिणाम. पृथ्वीवर उपलब्ध होणाऱ्या जलाशयाचा मुख्य स्रोत वृष्टी आहे. अतिवृष्टी जशी हानिकारक आहे तशीच कमी वृष्टी देखील हानिकारक असते. अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ, महापूर येतात. त्यामुळे जीवित व वित्तहानी होते. पाऊस पडला नाही तर आवर्षण म्हणजेच कोरडा दुष्काळ स्थिती उत्पन्न होते. त्यामुळे अन्नधान्याची कमतरता निर्माण होते. अन्नधान्य आयात करावे लागते. शेतकऱ्यांची परिस्थिती हालाकीची होते. देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडतो. भारतासारख्या कृषीप्रधान देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असते. भारतातील शेती मोठ्या प्रमाणावर मोसमी पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे भारतात होणारा पाऊस संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा ठरतो. योग्य वेळी योग्य प्रमाणात पडणारा पाऊस शेतीचे उत्पन्न वाढवतो, तर अवकाळी पाऊस शेतीचे नुकसान करतो. भारतातील पाऊस बराचसा अनिश्चित स्वरूपाचा आहे. अतिशय दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी होते. रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग व हवाई मार्ग यांच्यावर याचा विपरीत परिणाम होतो. अनेक वेळा अपघात होण्याची परिस्थिती निर्माण होते. गाड्या, विमाने इत्यादी वाहतूक सेवा रद्द कराव्या लागतात. दहिवर पिकांना मारक ठरते. तसेच रस्त्यावर पडल्यास अपघात होण्याची शक्यता असते. दव आणि धुक्याने रोगराई पसरून शेतीतील काही पिकांचे नुकसान होते, तर काही पिकांसाठी दव उपयुक्त ठरते. आम्ल पाऊस. औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणामुळे हवेत विविध वायू मिसळले जातात. या वायूंची हवेतील बाष्पाशी रासायनिक क्रिया होऊन वेगवेगळी आम्ले तयार होतात. उदाहरणार्थ नायट्रिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल इत्यादी. पावसाच्या पाण्यात विरघळलेले आम्ले पावसासोबत खाली पडतात. या आम्लासह पडणाऱ्या पावसास आम्लपर्जन्य म्हणतात.
असा पाऊस सर्व सजीव व निर्जीव यांच्यासाठी हानिकारक असतो. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. प्रकरण 6. सागर जलाचे गुणधर्म. भौगोलिक स्पष्टीकरण. तापमान हा सागर जलाचा महत्त्वपूर्ण गुणधर्म आहे. सागर जलाचे पृष्ठीय तापमान सर्वत्र समान नसते. सागर जलाच्या तापमानाची ही भिन्नता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते. अक्षवृत्तीयदृष्ट्या विचार केल्यास सागर जलाचे पृष्ठीय तापमान विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे कमी कमी होत जाते. विषुववृत्तीय प्रदेशात सरासरी तापमान 25 अंश सेल्सिअस, मध्य अक्षवृत्तीय प्रदेशात 16 अंश सेल्सिअस, तर ध्रुवीय प्रदेशात 2 अंश सेल्सिअस पर्यंत असते. याशिवाय सागर जलाच्या पृष्ठीय तापमानावर चक्रीवादळे, पर्जन्यमान, सागरी लाटा, प्रवाह, क्षारता, प्रदूषण, अभिसरण प्रवाह, ऋतू इत्यादींचाही परिणाम दिसून येतो. सागरी प्रवाहाचा सुद्धा सागर जलाच्या तापमानावर परिणाम होतो. ज्या भागातून थंड सागरी प्रवाह वाहतात त्या भागात सागर जलाचे पृष्ठीय तापमान कमी होत असते, तर उष्ण प्रवाहामुळे सागर जलाचे पृष्ठीय तापमान वाढते. भौगोलिक स्पष्टीकरण. सागर पृष्ठावरून बहुतांश सूर्यकिरणे परावर्तित होतात, तर काही प्रमाणात सूर्यकिरणे सागराच्या ठराविक खोलीपर्यंत पाण्यात शिरकाव करू शकतात. परिणामी वाढत्या खोलीनुसार सूर्याच्या उष्णतेची तीव्रता कमी होत जाते. त्यामुळे सागर जलाच्या तापमानात 2000 मीटर खोलीपर्यंत घट होत जाते. 2000 मीटर खोलीनंतर सागर जलाचे तापमान सर्वत्र सारखे आढळते. ध्रुवीय प्रदेशापासून विषुववृत्तीय प्रदेशापर्यंत ते सर्वत्र सुमारे 4 अंश सेल्सिअस असते. खोलीनुसार सागर जलाचे तापमान सुमारे 4 अंश सेल्सिअस पर्यंत कमी होते. त्यामुळे जास्त खोलीवरील सागर जल कधीही गोठत नाही. विषुववृत्ताजवळ सागर जलाच्या तापमानात खोलीनुसार जास्त बदल होतो, तर ध्रुवीय प्रदेशात तापमानातील फरक कमी असतो. भूवेष्टित समुद्र व खुल्या सागर जलांच्या तापमानात भिन्नता आढळते. भूवेष्टित समुद्राची क्षारता जास्त असल्याने या समुद्र जलाचे तापमान खुल्या समुद्र जलापेक्षा जास्त असते. अशी परिस्थिती निम्न अक्षवृत्तीय भागात असते. भौगोलिक स्पष्टीकरण. आपण जे अन्न खातो त्यामध्ये मिठाचा वापर केलेला असतो. विविध रसायने आणि औषधे तयार करण्यासाठीही मिठाचा वापर केला जातो. शिवाय पदार्थ जास्त दिवस टिकावेत म्हणून मीठ वापरले जाते. मिठाचा वापर बर्फ तयार करण्याच्या कारखान्यातही करतात. मिठागाराच्या माध्यमातून आपण सागर जलातील क्षार गोळा करत असतो. क्षारतेमुळे सागर जलाची उद्धरण क्षमता वाढते. त्याचा फायदा जलवाहतुकीसाठी होतो. तर सागर जलाची क्षारता प्रमाणापेक्षा जास्त असेल तर त्या पाण्यातील जीवसृष्टी नष्ट होते. भौगोलिक स्पष्टीकरण. तुमच्या लक्षात आले असेल की सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन जलद गतीने होते. बाष्पीभवनामुळे पाण्याची वाफ होऊन पाणी कमी होते, परंतु क्षार तेवढेच राहतात. त्यामुळे उरलेल्या पाण्यात क्षारांचे प्रमाण वाढते, म्हणजेच पाण्याचा खारटपणा वाढतो. बाष्पीभवन जास्त आणि गोड्या पाण्याचा पुरवठा कमी असणाऱ्या भागात सागर जलाची क्षारता जास्त असते. पाण्याच्या बाष्पीभवनाने पाणी कमी आणि गोड्या पाण्याचा पुरवठा जास्त प्रमाणात असणाऱ्या भागात सागर जलाची क्षारता कमी आढळते. पाण्याचे बाष्पीभवन कमी आणि गोड्या पाण्याचा पुरवठाही कमी अशा भागात सागर जलाच्या क्षारतेत फारसा फरक पडत नाही. हे नेहमी लक्षात ठेवा. सागराची क्षारता कशी मोजली जाते हे नेहमी लक्षात ठेवा. सागराची क्षारता कशी मोजली जाते? सागराच्या 1000 वजनी भाग पाण्यात एकंदर सर्व क्षारांचे मिळून जितके वजनी भाग प्रमाण असते
त्याला सागर जलाची क्षारता असे म्हटले जाते. उदाहरणार्थ, सागर जलाच्या 1000 ग्रॅम म्हणजेच 1 किलो पाण्यात विरघळलेल्या क्षारांचे प्रमाण 40 ग्रॅम असेल, तर त्या पाण्याची क्षारता दर हजारी 40 हायड्रोमीटर अशी सांगितली जाते. सागर जलाची क्षारता मोजण्यासाठी हायड्रोमीटर, रेफ्ट्रोमीटर आणि सिलोनोमीटर इत्यादी उपकरणांचा वापर केला जातो. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. भौगोलिक स्पष्टीकरण. पृथ्वीवरील तापमान वितरणातील असमान, गोड्या पाण्याचा पुरवठा व त्यातील असमानता इत्यादी बाबी सागर जलाच्या क्षारतेवर परिणाम करतात. उष्णकटिबंधात तापमान जास्त असते, तेथे बाष्पीभवनाचा वेगही जास्त असतो, त्यामुळे सागर जलाची क्षारताही जास्त असते. विषुववृत्तापासून साधारण 5 अंश उत्तर व 5 अंश दक्षिण अक्षवृत्तांदरम्यानच्या शांतपट्ट्यात आकाश जास्त काळ ढगाळ असते व दररोज आरोह प्रकारचा पाऊस पडतो. उष्णकटिबंधीय कांग्रो व अमेझॉनच्या मोठ्या नद्या महासागराला मिळतात, त्यामुळे गोड्या पाण्याचा पुरवठाही जास्त होत असतो. परंतु अधिक तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो. परिणामी या प्रदेशात क्षारतेचे प्रमाण मध्यम असते. मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यात 25 अंश ते 35 अंश उत्तर दक्षिण पर्जन्यमान कमी असते व नद्यातून येणारा गोड्या पाण्याचा पुरवठाही कमी असतो. या पट्ट्यांमध्ये वाळवंटी प्रदेश आहेत, त्यामुळे तेथील सागर जलाच्या क्षारतेत वाढ झालेली आढळते. समशीतोष्ण कटिबंधामध्ये सूर्यकिरणे तिरपी पडत असल्याने तापमान कमी असते. तसेच बर्फ वितळल्यामुळे गोड्या पाण्याचा पुरवठा देखील जास्त असतो. म्हणून या कटिबंधात वाढत्या अक्षांशानुसार सागर जलक्षमता कमी होत जाते. ध्रुवाकडे तापमान खूप कमी असते. ध्रुवीय प्रदेशात बाष्पीभवनाचा वेगही कमी असतो, त्यामुळे सागर जलाची क्षारता कमी असते. भूवेष्टित समुद्राची क्षारता जास्त असते, तर खुल्या समुद्राची क्षारता त्या मानाने कमी आढळते. कारण भूवेष्टित समुद्रात बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो, तसेच मोठ्या नद्यांकडून होणाऱ्या पुरवठ्याचा अभाव असतो. त्यामुळे भूवेष्टित समुद्र व खुल्या समुद्रातील क्षारतेत भिन्नता आढळते. उदाहरणार्थ, भूमध्य समुद्राची सरासरी क्षमता सुमारे 39 हायड्रोमीटर आहे, तर महासागरांपैकी क्षारतेचे प्रमाण जास्त असलेल्या अटलांटिक महासागराची सरासरी क्षारता सुमारे 35 हायड्रोमीटर इतकी आहे. जरा विचार करा. भारताच्या संदर्भात विचार केला तर पूर्वेस बंगालचा उपसागर व पश्चिमेस अरबी समुद्राची किनारपट्टी लाभली आहे. पूर्व किनारपट्टीवरील सागर जलाची क्षारता 34 हायड्रोमीटर असून पश्चिम किनारपट्ट्यावरील सागर जलाची क्षारता 35 हायड्रोमीटर एवढी आहे. पश्चिम किनारपट्ट्यावरील सागर जलाची क्षारता अधिक असण्याचे कारण काय असावे? माहीत आहे का तुम्हाला? मृत समुद्र. या समुद्राचे नावच तिथल्या परिस्थितीची कल्पना देते. इस्रायल व जॉर्डन या देशांच्या सीमेवर असणाऱ्या या समुद्राच्या पाण्याची क्षारता 332 हायड्रोमीटर इतकी आहे. सर्वसाधारण महासागरी जलाची क्षारता 35 हायड्रोमीटर असते. जॉर्डन ही नदी एक मोठी नदी या समुद्रास मिळते. कमी पर्जन्य व गोड्या पाण्याचा पुरवठा व मोठ्या प्रमाणात होणारे बाष्पीभवन यामुळे समुद्राच्या पाण्याची क्षारता जास्त आहे. काही एकपेशीय जीवांव्यतिरिक्त येथे जीवसृष्टी नाही. जॉर्डन नदी व इतर लहान नद्यातून येणारे मासे येथे आले की लगेच मरतात. अतिक्षारतेमुळे क्षारांचे संचयन होऊन या समुद्रात क्षारस्तंभ तयार झालेले आहेत. त्यापैकी काही सागरी जलाच्या पृष्ठभागावर आले आहेत. अतिक्षारामुळे तेथील पाण्याची घनता जास्त असते, त्यामुळे या समुद्रात बुडण्याची भीती नाही. या पाण्यात उतरल्यानंतर आपण सहज तरंगू शकतो.
मृत समुद्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील भूभाग सरासरी समुद्रसपाटीपासून कमी उंचीवर आहे. जगातील सर्वात कमी भूभाग असलेला हा भूभाग काही भागात याची उंची -400 इतकी आहे. घनता. सागर जलाचे तापमान आणि क्षारता हे गुणधर्म सागर जलाची घनता नियंत्रित करतात. म्हणजेच तापमान कमी झाले की पाण्याची घनता वाढते. थंड पाण्याची घनता जास्त असते, तसेच अधिक क्षारता असणाऱ्या पाण्याची घनताही जास्त असते. क्षारतेपेक्षा तापमान हा गुणधर्म घनतेवर अधिक परिणाम करतो. त्यामुळे काही वेळा जास्त क्षारता असलेल्या पाण्याच्या थराचे तापमान कमी असले तरीही त्या जलाची घनता इतर जलाच्या घनतेपेक्षा जास्त असते. या उलट जास्त तापमान व कमी क्षारता असलेल्या सागर जलाची घनता कमी असू शकते. भौगोलिक स्पष्टीकरण. सागर जलाची घनता ही तापमान व क्षारतेवर अवलंबून असते, हे तुम्हाला माहीत आहे. तीनही आलेखांचे निरीक्षण केले असता तुमच्या असे लक्षात येईल की एका विशिष्ट खोलीनंतर या तीनही घटकांमध्ये खोलीनुसार फरक पडत नाही. सागर पृष्ठापासून साधारण 500 मीटरपर्यंत यामध्ये फरक दिसतो. आलेखाच्या वक्रांचे उतार व या भागात तीनही घटकांसाठी कमी अधिक असल्याचे लक्षात येते. परंतु 1000 मीटर नंतर या तीनही घटकांचे प्रमाण फारसे बदलत नाही. साधारणतः 500 मीटर खोलीपर्यंत सागर जलास पृष्ठीय सागर जल म्हणता येईल. या जलावर वारे, सूर्यप्रकाश यांचा परिणाम दिसून येतो. पृष्ठीय जलाच्या हालचाली सागरी प्रवाहाच्या स्वरूपात पाहायला मिळतात. जास्त खोलीवर वारे, सूर्यप्रकाश व सागर जलाचे प्रवाह यांचा परिणाम होत नाही. त्यामुळे सागर जलाच्या या तीनही घटकांमध्ये 1000 मीटर खोलीनंतर फरक पडत नाही. सागरी प्रवाहांची निर्मिती ही सागरी पाण्याच्या गुणधर्मातील भिन्नतेमुळे होत असते. सागरी प्रवाह हे जागतिक तापमानाचे नियंत्रक म्हणून कार्य करतात. सागरी प्रवाहांमुळे तापमानाचे नियंत्रण होत असते. प्रादेशिक हवामानावर सागरी प्रवाहांचा परिणाम होत असतो. लिसन टू ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.